दिनांक 30 एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या मध्य रेल्वे आणि मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार यांच्यासोबतच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेण प्रवासी संघ आणि समस्त पेणकरांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। पेण प्रवासी संघानं राज्यसभा खासदारांना भेटून दिवा सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकावर थांबा 1 मे 2025 महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ववत करावा अशी आग्रही मागणी केली आहे। यावेळी गाडीला थांबा का द्यावा याचा सविस्तर संदर्भ, रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार, पेण स्थानकाच्या सुधारित दर्जाची मागणी आणि रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे याचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आला। काश्मीर हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत। दिनांक 26 एप्रिल रोजी माणगाव शहरात बालाजी कॉम्प्लेक्स ते वीर शहीद यशवंतराव घाडगे स्मारक असा सर्वपक्षीय मशाल मोर्चा भाजप युवा मोर्चा माध्यमातून काढण्यात आला। या मोर्चाला माणगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। हल्लेखोरांच्या 7 पिढ्यांना लक्षात राहावी अशी शिक्षा भारत सरकारनं करावी अशी प्रमुख मागणी सर्वपक्षीय मशाल मोर्चात करण्यात आली। रेवस मार्गावरील मानी फाटा येथे कार आणि दुचाकीच्या अपघातात नवेदर बेली येथील पती पत्नी जागीच झाले होते। शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। त्यांच्या कायम पाठीशी असणार असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। पाटील दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा आणि कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे आणि शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आणि शेकाप कायम पाठीशी राहील असं आश्वासन दिलं। माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील निळज हे गाव मुंबई गोवा हायवेपासून नजीक असून हे गाव डोंगर माथ्यावर उंचावर वसलेलं आहे। निळज गावात अनेक वर्ष पाणी टंचाई असून अशा खडकाळ भागांवर एप्रिल महिन्यात अचानक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला। येथे गेले 4 ते 5 दिवसापासून पाण्याचे झरे वाहू लागल्याने निळज ग्रामस्थ आश्चर्यचकित झालेत। येथील ग्रामस्थांनी या खडकाळ भागात आमच्या पिढ्यानपिढ्या कधी उन्हाळ्यात पाणी बघायला मिळालं नाही, ते यावर्षी अचानकपणे पाणी कसं वाहू लागलं हा मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा नवी मुंबई राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निषेध व्यक्त करण्यात आलाय। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांकडून हातावर काळ्या फिती बांधून या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली। यावेळी शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की हा हल्ला आपल्या सुरक्षेवर, आपल्या शांततेवर झालेला हल्ला आहे। अलिबाग किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची 68 पिलांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरू झालाय। अखेर तो दिवस आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहीम ग्रामस्थांनी जल्लोष करीत साजरा केला। मागील अनेक वर्षापासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवं मुंबई आणि अलिबागच्या समुद्रकिनारी नाहीशी झाली होती। आजच्या घटनेनं येथील पर्यावरण रक्षणात यश येत असल्याचं दिसून येत आहे। मागील 52 दिवस किहीम ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी दिवस रात्र या घरट्यांचं रक्षण करत होते। अंड्यांचं जतन करण्यासाठी कांदळवन कक्षानं 24 तास पहारा ठेवला होता। रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता, पाणी, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा नसल्यानं शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला। पेणमधील बोरगाव हद्दीतील खवसावाडी या आदिवासी वाडीत उन्नत ग्राम प्रकल्पांतर्गत शिवणकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या 12 आदिवासी भगिनींना शिलाई यंत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या कथन केल्या। यशवंती हायकर्स या गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून रायगड पोलीस दलातील महिला आणि पुरुष अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेले रॅपलिंगचे प्रशिक्षण प्रेरणादायी असून यासारखे साहसी प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना मिळणं गरजेचं आहे, असे उद्गार राष्ट्रीय तपास संस्थेचे पूर्व विशेष पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी खालापूर येथे बोलताना केलं। सामर्थ्य शब्दांचे या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार राजू मुळेकर यांनी यशवंती हायकर्स आणि रायगड पोलीस दलातील वीरांगनांचा कौतुक सोहळा पंचायत समिती खालापूर येथे आयोजित केला होता। त्याप्रसंगी कुलकर्णी बोलत होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।